सुप्रभात. आजच्या रामप्रहरी आउट ऑफ बॉक्स एक वेगळंच काहीतरी तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. आता इथे तो आणि प्राध्यापक असं नाहीये, परंतु एक वेगळं निरूपण आहे. खरं सांगायचं म्हणजे या विश्वामध्ये शिवशक्तीने अटीतटीचा खेळ मांडिला भुवनपती, त्रिभुवनी ते तीनच फासे, घटाघटातून निनादती असं म्हणतात. तर हा जो शिवशक्तीचा डाव आहे त्यातीलच एक शिवशक्तीचा डाव आपल्या संसारी जगात कसा अनुभवण्यास मिळतो तो तुम्हाला वाचून दाखवणार आहे. रमणा या पुस्तकात पान 52, 53, 54, 55 या 4 पानावरती एक काव्य आहे. हे काव्य कमी जास्त प्रमाणात तुम्हा आम्हा सर्वांना कधी ना कधी अनुभवास येतच. तर ह्या काव्यातून एक जीवनाचा खट्याळपणाचा आनंद आपल्याला घेता येईल आणि आपला रविवार जरा उत्साहीपणे साजरा होईल असं समजून आज राणीचा जाहीरनामा रमणा पुस्तकात 52, 53, 54 पानावरती आहे. त्याचं वाचन करतो आणि अर्थही सांगतो. प्रथम पद्य आहे. ते पद्य तुम्ही ऐकलत की तुमच्या त्यातली गंमत लक्षात येईलच. तर आता सुरू करतो. तुझ बोलण्याची नाही माझी हिम्मत, तुझ वाचूनी माझ सार काही अडत, खरे जरी ऐसे तरी बोलत असे कैसा, दोरतव हाती उभा नंदी बैल जैसा, 4 ओळी ऐशा उगा गुणगुणे, तितुक्यात मधमाशी आमची भुण भुणे, नका बोलू काही उगा अवास्तव, ऐका नीट सारे तुमचे वास्तव, तुमच्याहुनी खचित समर्थ मी अधिक, बहु पैसा कमवी मज नोकरी बँकेत, तुम्ही कारकून टोपल्या टाकीता, झोप ऑफिसात घेता, 4 पैसे कमविता, तुम्ही टोळ भैरव उनाडत होता, दैवयोग केवळ झाले कमविता, कोणी कारकून तर कोणी पोस्टात, उपसंपादकी डुलक्या घेता पेपरात, मज बॉस माझा हुशार म्हणतो, 4 लोकात माझे कौतुक करीतो, माझे मित्र मंडळ प्रतिष्ठित फार, डॉक्टर वकील तैसे प्रोफेसर, बुरसटलेले तुमचे घराणे, जुने पुराणे अन कंटाळवाणे, तरे वाईक सारे तुमचे नातेवाईक, आमचे बघा कैसे शुद्ध धंदेवाईक, कोणी फॅक्टरीवाले कोणी हॉटेलवाले, चुकुनी एखादे असती बारवाले, फॉरेनला राहती स्टायलिश वागती, ऐसी माझी सारी फॉरवर्ड नाती गोती, अधे मध्ये आपुल्या कंट्री मध्ये येती, कंट्री मारूनी कुल दैवता भजती, भजन कीर्तन आरोळ्या ठोकती, ऐसी असे त्यांची उन्मनी स्थिती, तुम्ही बुळबुळीत शुद्ध शाकाहारी, आम्ही चमचमीत मत्स्य मांसाहारी, दूध केळे घेता तुम्ही ने भळट, क्लब पब पेगवाले आम्ही टकाटक, उघड उघड असे
साधे आमचे वागणे, ओठी तेच ओठी सदा वागवणे. नका समजू साधे सांब सदा शिव, वैनी वैनी करीत का खेळता शिवा शिव. ऐकुनिया असे खडे चार बोल, आता झालो बापुणा सदाचा बोल. चारित्र्याचा झाला ऐसा पंचनामा, घरोघरी ज्ञात असे हा राणीचा जाहीरनामा. तर राणी म्हणजे पत्नी आपला जाहीरनामा किंवा आपलं जाहीर मनोगत या काव्यातून मांडत आहे. कमी जास्त हा अनुभव सर्वांनाच म्हणजे जवळजवळ प्रत्येक नवरा बायकोना कधी ना कधी आलेला असेल. तर हा सुद्धा एक शिवपार्वतीच्या जगदरूपी पटावर चाललेल्या खेळातला भाग आहे. तर आता याचा अर्थ नीट आहे का? या ब्रह्मरूपी वर्तुळाकार क्रीडांगणावर ज्याला रमणा म्हणतात, सत असत किंवा राम रावण असे सरळ सरळ एकमेकावर दोन टाकलेले दोन पक्ष आहेत. तसेच या रमण्यात अगदी साधी सरळ संसारी म्हणावीत अशी माणसेही रमलेली आहेत. त्यांचा खेळ अटीतटीचा नसतो तर गमतीचा असतो. त्यात गुणगुण भुणभुण प्रेम, अंतरीची ओढ, माया, थोडीशी वरवरची झटापट आणि खडाखडी असते. त्यामुळे त्यांच्या संसाराला एक वेगळी रुची चव असते. जेवणातील लोणचे तसे संसारातील हे रुसवे फुगवे झटपटणे तडतडणे असते. खरे तर त्यामुळे शिववृक्ष रूपी संसारवट अधिकच शाखा शाखा पल्लव सुशोभित आणि व्यापक व दृढमूल झाला आहे. हीच ती माया जी अनादी आणि दीर्घजीवी चिवट असते. परमेश्वराची लाघवी शक्ती म्हणजेच ही माया. आपल्या या काव्यसंग्रहात शिवसृष्टीतील सारे प्रकार आणि सारे छंदफंद म्हणजे रमणा पुस्तकात काव्यसंग्रह म्हणजे आपल्या या काव्यसंग्रहात शिवसृष्टीतील सारे प्रकार आणि सारे छंदफंद, शृंगार तसेच षडविकार, साधुत्व तसेच हीनत्व यांचे दर्शन घडणार आहे. मात्र हे सारे येणारे जाणारे अशा अर्थी विकारी आहे. ज्ञानी माणूस या पाठच्या अविनाशी तत्वावर रमणा किंवा ग्राउंड म्हणजे ब्रह्म यावर अनिमिष ध्यान देऊन साक्षीत्वात असतो, स्थितप्रज्ञ असतो. हा यातील बोध आहे. या लिखाणात बहुंशी पद्य तर काही अंशी गद्यही आहे. मात्र साऱ्या गद्य पद्यात आद्याचे म्हणजे मुळाचे भान जागृत आहे हे निश्चित. प्रस्तुत काव्यात नवऱ्याचे गुणगुणणे आणि त्याच्या प्रिय पत्नीचे भुणभुणणे आहे. ही गुणगुण भुणभुण त्यांच्या संसाराची गोडी खुमारी स्पष्ट करणारी आहे. या शिवमय संसारातील हे कर्ण मधुर व नेत्र सुखद दर्शन आहे. थट्टा मस्करीच्या अंगाने उलगडणारे, पुढे पुढे सरकणारे. नवरा सकाळच्या वेळी दाढीला साबण लावत आहे. तो ब्रशाचे साबण भरले पट्टे गालावर इकडून तिकडे काढत असताना आरशात पाहून काहीतरी सुचले म्हणून गमतीने पुटपुटत आहे. अगदी साधे आहे पुटपुटणे, गुणगुणणे. तो म्हणतो, तुझं बोलण्याची नाही माझी हिंमत झाले. पुढे पुढे सहज सरसरत काहीतरी काव्यबद्ध ओळी उमटल्या ज्या आपण वर ऐकल्यात. तो त्या अगदी आपसुक आल्या म्हणून पुटपुटू लागला, मजेत गुणगुणू लागला. बायको वाचून नवऱ्याचे हर घडी हर प्रसंगी अडत असल्याने क्वचित प्रसंगी ती चुकली तरीही तो तिला स्पष्ट काही बोलू शकत नाही, सांगू शकत नाही. खरे तर नवरा बैलोबा बायकोला मुकाट अनुसरणारा झाला आहे. त्याचा नंदीबैल झाला आहे. त्याचा दोर बायकोच्या हातात घट्ट धरलेला आहे. थोडे अतिशयोक्तीने भरलेले असले तरी हे सत्य या काव्यात वरती मांडले आहे. त्याचे सहज पुटपुटणे चालू असताना त्याच्या पाठीहून त्याचे हे बोल गुप्तहेराप्रमाणे बायकोने टिपलेच. तेथे जे काव्य झऱ्यासारखे प्रवाहित झाले. ती नवऱ्याला ताडकन म्हणाली, काही बाई अतिरंजिक अवास्तव बोलू नका. आता तुमचे वास्तव सांगते ते नीट ऐका. उगाच भलतेच ऐकून नाही घेणार मी. नवऱ्याची गुणगुण आणि त्याच्या बायकोची भुणभुण पुढे पुढे सरकू लागली. अगदी द्वेषाने रागाने फणकारून पेटून उठली बायको. ती म्हणते कशी, तुमच्याहून मी जास्त समर्थ आहे, अधिक पैसे मिळवणारे आहे. मी बँकेत नोकरी करून गलगेट्ट पैसा मिळवते. तुम्ही तर सरकारी खात्यातले बाबू कारकुंडे. तुम्ही उगाच पॉकेट मनी पुरते कमवता इतकेच. खरे तर ऑफिसात काम कमीच आणि झोपा जास्त काढता. खरे तर बराच काळ तुम्ही बेकारच होता. दैववशात अपघातानेच म्हणा ना, ही पोटापुरती नोकरी तुम्हाला मिळाली. तुम्ही व तुमचे बेकार मित्र काल परवापर्यंत टोळ भैरवासारखे उन्हाळत होता.
आता कोणी सरकारी खात्यात कारकून आहे, कोणी पोस्टात, तर कोणी वर्तमानपत्रात उपसंपादक म्हणून डुलक्या घेतात इतकेच. मात्र माझे सारे काही वरच्या दर्जाचे. माझा बॉस माझे उघड उघड चार चौघात मला हुशार म्हणून कौतुक करतो. माझे मित्रमंडळी तुमच्या तुलनेत फार फार श्रेष्ठ आहे, ज्यामध्ये डॉक्टर, वकील, प्रोफेसर यांचा भरणा आहे. आता ही बायको तिचे सासर आणि माहेर यांच्या तुलनेकडे वळते. ती नवऱ्याच्या घराण्याला म्हणजे आपल्या सासरला पुरसटलेल्या विचारसरणीचे जुनाट मागासलेले अशा तऱ्हेचा शिक्का मारते. तसेच सासरच्या नातलगांची तिरसट तरेवाईक अशी संभावना करते. आपले माहेर व माहेरची माणसे अगदी योग्य, व्यावहारिक आणि धंदेवाईक असल्याचे ती आवर्जून सांगते. ती सारी फॅक्टरी, हॉटेल, दुकान, क्वचित प्रसंगी बार चालवणारी, दारू दुकान चालवणारी असल्याचे ती अभिमानाने सांगते. विशेष म्हणजे भावनेच्या भरात बोलणारी ती दारू दुकानात काही विपरीत नाही असे समजते. पुढे पुढे अधिकाधिक भावनाविवश होऊन बोलताना आपले नातेवाईक फॉरिनला असतात, स्टायलिश वागतात, 5-10 वर्षांनी आपल्या देशात कंट्रीमध्ये येतात आणि कुलदैवत आणि ग्रामदैवत यांची पूजा अर्चा करतात, त्यांची भजने कीर्तने करतात. येथेच न थांबता ती पुढे हेही सांगून टाकते की फॉरेनला राहून तिथली उंची दारू पिण्याचे व्यसन लागलेले तिचे नातेवाईक स्वदेशात आल्यावर नाईलाजाने का होईना यांनी स्वदेशी दारू कंट्री पितात. येथे उंची दारू एकतर मिळत नाही आणि व्यसन तर टाळता येत नाही. सारीच पंचायत. शेवटी मिळेल ती दारू पिऊन धुंद होऊन मस्त उन्मनी होऊन असतात तिचे नातेवाईक, जे फॉरेनहून स्वदेशात आलेले असतात. फॉरेनहून स्वदेशात आलेले तिचे नातेवाईक, त्यातील काही तर देवकार्य, भजन पूजन करतानाही त्या तंद्रीत आरत्या भजने म्हणताना चक्क आरोळ्या देतात. एकदम जोशात येऊन बोलणारी बायको आपल्या माहेरच्यांचे असे काही वर्णन करते की तिचा नवरा गालातल्या गालात हसत सारे ऐकतो. हे पुढे जाऊन आहार विहाराबाबती ती काही म्हणता, पुढे जाऊन आहार विहाराबाबती ती काही म्हणता काही बोलायचे शिल्लक ठेवत नाही. ती सासरचे सर्व शाकाहारी, दूध केळे खाणारे नेबळट आणि बावळट म्हणून खरे तर नवऱ्याची कुचेष्टाच करते. त्याचवेळी आपले माहेरवासीय पुरुषी मर्दासारखे क्लबवाले, पबवाले, चमचमीत मत्स्याहारी व मांसाहारी अगदी टकाटक झकास बाबूराव असल्याचे आग्रहाने सांगते. तिची राजधानी एक्सप्रेस तोंडाची जलद तोंडाळ गाडी येथेच थांबत नाही. ती स्वतःला व आपल्या माहेरच्या नातेवाईकांना स्पष्ट वक्ते म्हणून गौरवते. जे पोटात ते तोठात येणारे सरळ मार्गी असे कौतुकाने म्हणते. मात्र सासरचे सारे ढोंगी लबाड आहेत. ते स्वतःला साधे भोळे समजतात. मात्र प्रत्यक्षात ते जरा कोणी शेजारी पाजारी सुंदर असले की अतिउत्साहाने वागतात असे स्पष्ट करते. सासरचे पुरुष नातेवाईक शेजारच्या सुंदर बायकांबरोबर त्यांच्या पाठी वहिनी वहिनी करीत फिरतात, पिंगा घालतात, शिवाशिवी खेळतात असं ती स्पष्ट सांगते. असा हा सारा इज्जतीचा पंचनामा होतो नवऱ्याचा. त्याचे सहज गुणगुणणे त्याला भारी पडते. त्याचीही गुणगुण त्याच्या बायकोच्या मधमाशी प्रमाणे डंख मारणाऱ्या बुणबुणी पुढे फिकी पडते. शाकाहार चमचमीत मत्स्याहार मांसाहारापुढे फिका पडावा तसा त्याचीही गुणगुण. आता नीट आहे का? असा हा सारा इज्जतीचा पंचनामा होतो नवऱ्याचा. त्याचे सहज गुणगुणणे त्याला भारी पडते. त्याचीही गुणगुण त्याच्या बायकोच्या मधमाशीप्रमाणे डंख मारणाऱ्या भुणभुणी पुढे फिकी पडते. शाकाहार चमचमीत मत्स्याहार मांसाहारापुढे फिका पडावा तसा. खरे तर हा राणीचा म्हणजे इथे आपल्या प्रस्तुत काव्यात बायकोचा जाहीरनामा. प्रत्येक नवरा आपल्या बायकोला तिला खुश वाटावं म्हणून साधारण राणी म्हणतोच. खरे तर हा राणीचा म्हणजे बायकोचा जाहीरनामा, ज्यामध्ये नवऱ्याची बिन पाण्याने म्हणावी तशी केली जाते. घरोघरी सर्वच नवऱ्यांना कधी ना कधी परिचित हा राणीचा जाहीरनामा असतोच असतो. चारित्र्याचा पंचनामा झाल्यावर नवरा बापूरवाणा केविलवाणा होतो हे स्वाभाविकच नव्हे काय? रमण्यातील हा शिवशक्तीचा एक डाव लक्षणीय असतो. आजच्या रविवारी हा एक गमतीदार डाव आपण लक्षात घ्या. याला तुम्ही चिंतन म्हणायचं गरज नाही. फक्त रविवारी एक संपूर्ण विश्वात चाललेल्या शिवशक्तीच्या अटीतटीच्या डावातील ती शिवशक्ती ही ते पृथ्वीवर नवरा बायको म्हणून कसं काय बोलतात, भांडतात ते सांगितलेलं आहे. तर हा राणीचा जाहीरनामा कमी जास्त प्रमाणात सर्वांनाच आजही अनुभवता येत असेल असा विश्वास बाळगतो. आणि या राणीच्या जाहीरनाम्यातील गंमत तेवढी लक्षात घ्या आणि बाकी थोडा जो अतिरेक आहे तिकडे लक्ष देऊ नका.
फक्त रविवारी एक मनोरंजन या दृष्टीने याकडे बघा. अर्थात त्यातील सुद्धा जे सत्य आहे ते जसंच्या तसंच आहे की निश्चितपणे नवरा बायको असो, पुरुष प्रकृती असो, ती शिवशक्ती असो, नाहीतर सर्वसाधारण नवरा बायको असो, तिथेही अटीतटीचा डाव आहे त्रिभुवनात मांडलेला शिवशक्तीने, आणि इथेही अटीतटीचा डाव आहे नवरा बायकोने या आपल्या चालू संसारी जगात मांडलेला. दोन्ही डावात थोडाफार फरक असला तरी शिवशक्ती ही भांडतातच भांडतात, आणि भांडून सुद्धा ती एकमेकांपासून दूर जात नाहीत. तसंच नवरा बायको सुद्धा भांडतातच भांडतात, भांडून सुद्धा ती एकमेकापासून दूर जात नाही. म्हणून शिवशक्ती असो नाही तर नवरा बायको असो, भांडणातच खरोखरी गंमत असते. म्हणून एका दृष्टीने असं म्हणावं असं वाटतं, भांडणात खरोखर जग जगते, आधी भांडण मग संसाराये अमरपणते. असे अमरपण आणणारं भांडण शिवशक्तीपासून आजच्या नवरा बायको पर्यंत राणीच्या जाहीरनाम्यात आपल्याला ऐकवलेलं आहे. थोडस मनोरंजन आणि त्यातूनही एक सुप्त ज्ञानाचा जो पदर उलगडलेला आहे तो आपण सर्वांनी लक्षात घ्यावा आणि आजचा दिवस मजेत घालवावा असं इच्छितो. अस्तु. धन्यवाद.